हॅलो यूट्यूबकर, कशा आहात तुम्ही? मी प्रेरणा आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत असो. आजी, मला भूक लागली. हो, काय करू ग? काय करू सांग. काहीतरी असं छोटं पाहिजे मला खायला. मग आज कुंदाताई करणार आहेत. काय करणार आहात तुम्ही? मी मस्तपैकी माझ्या जोईला मैद्याचे खारे थोडेसे तिखट असे शंकरपाळे करून देणार आहे. त्यालाच आपण नमकीन पण म्हणतो. खाताना एकदम कुरकुरीत आणि स्वादिष्ट असे मी आज तिला नाश्त्याला तयार करून देते. बघूया तर काय काय घ्यायचंय ते सामान. आता आपण या खाऱ्या नमकीन करता लागणारं साहित्य बघणार आहोत. पहिल्यांदा थोडेसे मिरे, जिरं आणि ओवा आणि लागणारा मैदा आणि तळण्याकरता तेल आणि चवीला थोडंसं मीठ. याच्याकरता साहित्य अगदी खूप कमी लागतं आणि सुटसुटीत पदार्थ आहे. आता मी हा अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. तर याकरता आपण थोडेसे खूप नाही घालायचे. चवी करता स्वादिष्ट करता थोडेसे 10-12 मिरे घालायचे. त्याच्यानंतर थोडासा ओवा, तो पण थोडा घालायचा, नाही तर मग तिखट होऊन जाते. आणि जिरं थोडा जास्त घातलं तरी चालेल. आणि हे थोडंसं आपण असं जाडसर वाटून घ्यायचं, खूप बारीक नाही करायचं. आता आपले हे मिरे, जिरं आणि ओवा बारीक करून झालेला आहे. खूप बारीक नाही केला मी, थोडासा जाडसर केलेला आहे. आता आपण याच्या परातीमध्ये मैदा घेतलेला आहे. प्रथम मैदा घ्यायचा, त्यानंतर हे जे आपण जाड वाटलेलं आहे ते घालायचं. आपल्याला लागेल असं घालायचं चवीप्रमाणे. त्याच्यानंतर चवीला थोडं मीठ घालायचं. मीठ पण कमी नको व्हायला, जास्त नको व्हायला, नाहीतर मग ते खारट लागतात. आता मी हे तेल तापायला ठेवलंय. हे तेल का बरं घालायचं आपल्याला, की आपण जर तेल नाही घातलं, याला आम्ही मोहन पण म्हणतो. तेल घातलं की आपले जे नमकीन बनणार आहे, खारे शंकरपाळे बनणार आहे, ते छान कुरकुरीत बनतील. मग आता मी थोडंसं याच्यामध्ये तेल घालते गरम करून. आता मी मोहन घातलेलं आहे. आपल्याकरता ते मिरे, मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे. आणि आता ते सगळं मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सगळीकडे ते लागलं पाहिजे, म्हणून कोरडं असतानाच ते छानपैकी पीठ असं मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर ते आपण पाण्याने भिजवूया. पहिले मी मिक्स करते सगळं. आता आपलं नमकीनचं मिश्रण तयार झालेलं आहे. मी आता चांगलं एकजीव केलेलं आहे. आणि यानंतर आता आपण ते पाण्याने भिजवून घेऊया. पण पाणी खूप म्हणजे पातळ पण नाही करायचं, साधारण घट्ट करायचं, नाही तर ते लाटताना आपल्या पोलपाटाला चिपकतील आणि आपले नमकीन निघणारच नाही. बघा मी आता कसं थोडं थोडं पाणी घालून मळते पीठ. झालं का? झाले. आता माझं पूर्ण मी छान व्यवस्थित मळलेलं आहे. जास्त आसट पण नाही, घट्ट पण नाही. आणि आता आपल्याला 5 मिनिटं थोडंसं असंच ठेवायचं, थोडं ते मुरायला हवं. तोपर्यंत तेल गरम होईल. ठीक आहे. आता मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, ते गरम होतं तोपर्यंत हा आपला मैदा मुरेल. नमकीन करता आपलं पीठ तयार झालेलं आहे मळलेलं. आता छानपैकी एक छोटासा गोळा घ्यायचा आणि तो छान व्यवस्थित मळायचा. आणि तो थोडासा तेलाचा हात घ्यायचा, म्हणजे आपल्या त्या पोलपाटाला चिपकणार नाही का. आणि ते लाटायचे. आपल्याला जसे पाहिजे असेल जाड पातळ तसे ते बनवतच राहायचे. एवढासा गोळ्या पाण्याचे आपलं पोलपाटभर शंकरपाळे लाटल्या जाते. आता माझी पोळी लाटून झालेली आहे. आता मी या चाकूने याला कापणार आहे. आपल्याला जसे आकार हवे असेल, छोटे मोठे लांब, तसे आपण कापू शकतो. बघा मी आता याला माझे आता नमकीन कापून झालेले आहेत. आणि मी कढईत तेल ठेवलेलं आहे, ते पण तापलेलं आहे. थोडंसं चांगलं तापू द्यायचं. आणि नंतर मी आपले हे नमकीन तळायला टाकायचे. आता मी शंकरपाळे तळायला ठेवलेले आहे. आता छान अगदी मंद आचेवर तळायचे, एकदम घाईघाईने नाही तळायचे, नाही तर ते जळून जातात आणि शिजत पण नाही. आता मी अगदी मंद आचेवर त्याला लालसर तळायचे, लालसर तळते. बघा आपले नमकीन छान अगदी लालसर तळून झालेले आहे. अगदी मंद आचेवर मी तळलेले आहेत. आणि आता बोल बेटा. सुगंध येतोय. बघ आता कसे छान दिसतात आहे. तर छानपैकी हे खरपूस तळून झालेले आहेत. आणि आता आपली चहाची वेळ झालेलीच आहे. तर तुम्ही चहासोबत हे खाऊन बघा आणि सांगा मला कसे झाले ते, आवडले का. हे बघा नमकीन तयार. पाहिलात ना व्हिडिओ? आमच्या कुंदाताईंनी केलाय. अतिशय छान आणि सुगंध तर खूपच छान सुटलाय. जोई, खाणार आहेस का? बघ कसं कुरकुरीत झालंय का बघ. आम्ही पण खाणार आहे. त्याच्यासाठी चहा करून ठेवलेला आहे. आता आम्ही खाणार आहे. तर या मग तुम्ही पण खायला. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. बाय.